जय महाराष्ट्र. मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आपण आलो धर्माजी पाटील उड्डाण पूल येथे. पाहू शकता ही काय गाडी पार्किंग करायची जागा आहे का? पाहू शकता इथे गाड्या कशाला पार्किंग केल्या आहेत? ही गाडी पार्किंगची जागा आहे का? बाईक पार्किंगची जागा आहे का ही? पाहू शकता तुम्ही. आणि कोणी लोक लावला आहे विनाकारण? बाईक पार्किंग जागा आहे का? पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. त्वरित त्या गाड्या हटवण्यात यावा. मी ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो. उड्डाणपुलावर कसं काही होऊ नको. बाईक पार्किंगची जागा नाही आहे ही. पाहू शकता. बाईक पार्किंग जागा नाही आहे. त्वरित ते हटवण्यात यावं बाईक. धन्यवाद. पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आणि आयडिया पाहू शकता तुम्ही. जय महाराष्ट्र. धर्माजी पाटील उड्डाण पुलावर जरा लक्ष केंद्रित करण्यात यावे. इथे गाड्या परत पुन्हा पार्किंग नाही झाल्या पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि त्याचप्रमाणे इथे बिअरच्या बाटल्याच्या काचा फोडून टाकतात बघा. इथे दारू पिण्याचं काम झालेलं असतो रात्री. पाहू शकता रात्री काय कधी होईल. त्या बाटल्या बघा फोडून टाकलेल्या आहेत. काचा केलेल्या आहेत तिकडे. तिथे लक्ष केंद्रित करण्यात यावं. पाहू शकता तसे बिअरच्या काचा फोडून टाकल्यात बघा. पाहू शकता. पाहून घ्या. इथे पण काचा फोडून टाकलेत बघा. बिअरच्या बाटल्याच्या काचा फोडून टाकलेत. हे बघा इथे दारू पिण्याचा कार्यक्रम करण्यासाठी हा पूल बनवला का आम्ही? दारू पिण्याचं प्रमाण चाललेलं आहे इथे. बिअर पाहू शकता काचा फोडून टाकलेत बघा पूर्णपणे. हे बघा पाहू शकता. इथे जाते तिकडे काचा दिसतात आहेत. इथे दारू पिण्याचा अड्डा बनवला का हा? तेव्हा पोलिसांनी त्वरित तिथे बघण्यात यावं. लक्ष देण्यात यावं. केंद्रित करण्यात यावं. पाहू शकता का दारू पिण्याचा अड्डा आहे हा ब्रिज. म्हणजे याचा वापर होत नाही याचा अर्थ हा दारू पिण्याचा अड्डा बनला का? पाहू शकता. दोन्ही बाजूला पाहू शकता बिअरच्या बाटलीच्या काचा फोडून टाकलेत बघा. पाहू शकता हे का बिअरची बाटली अख्खी आहे इथे. पाहू शकता संपूर्णपणे पहा तिकडे काचाच आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ती अड्डा बनवला हा दारू पिण्याचा बघा. काचाच आहेत बघा. दारू पिण्याचा अड्डा झाला ब्रिज. म्हणजे तिथे लक्ष केंद्रित करण्यात यावं. मी विनंती करतो प्रशासनाला की ते लक्ष केंद्रित करण्यात यावं. पाहू शकता जिकडे तिकडे काचा आहे बाटली बघा. बिअरच्या काचा फोडून ठेवल्या बघा. पाहू शकता तिथे जाता तिकडे बिअरच्या काचा बाटल्या फोडून ठेवलेल्या आहेत. एवढ्या प्रमाणात पाकिटं बघा सिगरेटची. बिडीचे पुला बघा. तिथे अनुचित प्रकार होतात आहेत. याकडे तर लक्ष केंद्रित करण्यात यावं. हे बघा पाहू शकता चप्पला पण दिसतात आहे तिकडे. पाहू शकता सिगरेटची पाकिटे. नशा चालते वाटतं इथे बघा. सिगरेटची पाकिटे पण किती आहेत. कुठल्या प्रकारची नशा चालते इथे? हा का अड्डा बनवला आहे का?
दारू पिण्यासाठी. पाहू शकता, पहा इथे लक्ष केंद्रित करण्यात यावं. दारू पिण्याचं इथे प्रमाण चाललेलं आहे. बाटल्या इथेच फोडून टाकतात. हा ब्लीच चालू तरी करा, नाही तर इथे कोणाला यायला तरी देऊ नका, एवढी विनंती. इथं तुम्ही बंद केला ईस्ट आणि वेस्टचा ब्रिज, तो चालू तरी करा, नाहीतर बंद तरी करा की इथे ना कोणाला तरी गस्त ठेवायचे पोलिसांची, कारण इथे अनुचित प्रकार घडतात आहेत. इथे असलेली लेडीजची चप्पल बरंच काय सांगून जाते. पाहू शकता, ही चप्पल बरंच काय सांगू शकते. चाप बघा इथे, हा चाप, ही लेडीजची चप्पल, हे बरंच काहीतरी सांगून जातं. आणि सिगरेटची थोडके बघा इथे, जरा बघा, लक्ष द्या, प्रशासनाला विनंती आहे. इथे अनुचित प्रकार घडतात आहेत. पाहू शकता, बिअरच्या बाटल्या बघा इथे, टर्बो, टू ब्रेक बघा. पाहू शकता, तिथे जरा लक्ष द्या. जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष आणि जितेंद्र, जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष आणि जितेंद्र, जरा इथे लक्ष द्या. बघा बाटली बघा, बिअरची बाटली बघा. तिथे जरा लक्ष केंद्रित करण्यात यावं. ते अनुचित प्रकार घडतात, मी वारंवार सांगतोय. पत्रकार सचिन सुभाष आणि जितेंद्र, जय महाराष्ट्र. हे बंदच आहे, हे बंद आहे, ते ना कसं काय बघा, हे बंद आहे तर मी ते ना कसं काय. बघा, हे बंद आहे ना, पाहू शकता, हे बंद केलेलं आहे. तरी पण इथे लोक येतात, अनुचित प्रकार घडतात. लोक इथे अनुचित प्रकार घडवतात घडतात काहीतरी. तर याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. आणि ते होणं असणारे दारूचे अड्डे पहिले बंद करा. एवढ्या प्रमाणात दारू पिली जाते म्हणजे आता अर्थ किती मोठा अड्डा बनवला आहे बघा इथे. जय महाराष्ट्र, धन्यवाद. आणि पहिला आधी गाड्या उचला इथले, पुन्हा एकदा समजा गाड्या उचला इथल्या, गाड्या उचला पहिले.